कच्ची पपई खाण्यात मजा आहे का अर्ध कच्ची पपई खाण्यात मजा आहे का मग एकदम असं पहाड असू द्या की सेजीला लावलेली पपई असू द्या पण ती पूर्णपणे अशी एकदम तिच्या रूपात आलेली ती पपई खायला चांगली टेस्ट असते। माझ्या हिशोबानं पिकलेली पपई ती टेस्ट असते। तुम्हाला काय वाटतंय? पिकलेली पपई हा गोड गोड लागती, गोड गोड। पण काय वाक्य लिहिलंय की माझ्या एका व्हिडिओवर पपईवरचं गाणं काढलंय आणि ती पपई आणली आणि कापली आणि उभी पपई कापली, उभी पपई कापली। अरे बाबा, उभी कापा की आडवी कापा, पपई कापूनच खायची असती या। आखी पपई तोंडाला लावित असते हे कुणी? कापूनच खाते तर पपईचा विषय आहे। पण तुम्हाला मी दिशानं दुसऱ्या घेऊन जाते आता। आतापर्यंत पपईचाच विषय होता, ते मी गाणं ऐकलं, कच्ची पपई उभी कापली। आता कच्ची पपई कशी बी कापली तर ती खायला भेटती का? भेटत नाही। तिच्यातून चिक निघत आहे, नुसता चिक, आणि खाऊ तरी वाटती का? असं म्हणतात माय गर्भोदर बायानं खाऊ नाही पपई गर्भ पडत आहे। माणूस कुणी बी झालं तर पिकलेली पपई खात आहे, पण लोक काय बी करायले तर, आणि त्यांचं बघून मी बी करायले। वादच नाही, महाग कशातच राहायचं नाही आपण बी। कळलं का? तर बघा, वयस्कर बायाला, वयात असणाऱ्या मुलीला आणि वयात येणाऱ्या मुलीला काय फरक असतंय? लय लोकायला प्रश्न पडले तर, की वयात येणाऱ्या मुली त्या धोके देतात, वयात असणाऱ्या मुली त्या कुण्या एकाच्याच नसत्यात, आणि वयस्कर बाया त्या फ्रीडम देतात। तिन्ही बी गोष्टी तंतोतंत मला बी खऱ्या वाटतात कुठंतरी। वयस्कर बाया फ्रीडम का देतात? त्याला अनुभव असतंय, जाणीव असती, त्यानं दिवस बघितलेले असतात, त्यानं संसार केलेले असतात, त्यानं नवऱ्याच्या पशी वागलेले असतात, आणि त्यांना त्या प्रत्येक गोष्टीची माहिती असती, आणि त्या प्रत्येक गोष्टीमधून त्या पुढं निघून गेलेल्या बाया असतात वयस्कर माझ्यासारख्या। कुठला संबंध कसा ठेवायचा, कोणतं नातं कसं जपायचंय, कोणत्या नात्याला किती महत्त्व द्यायचंय, कोणत्या संबंधामध्ये आपण वाहत किती जायचंय, आपण कुणासाठी किती काय करायचंय, ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव असती त्या वयस्कर बायाला। आणि तरी सुद्धा एवढं त्यांच्या अनुभवातून पुढं गेलेल्या असताना जर त्या वयस्कर बाया कुणाला महत्त्व देत असत्याला, एखादं नातं जपत असत्याला, तर मग तुम्ही विचार करा ना, त्यांच्या मागं काय कुठाने कमी असते तर का? संसार, व्यवहार, परपंचा, लेकरं बाळ, नवरा, कुणाचा नवरा दारू पिदडा, कुणाचा नवरा येसनीबाज, कुणाचा नवरा दुसऱ्या बायाला झोपणारा, कुणाचा नवरा महत्वच नाही देणारा, कुणाचा नवरा कामच नाही करणारा, आयत गिळणारा, आणि मग पाहुणे रावळे सोयरे धायरे नातेवाईक हे देणे घेणे एवढे कुठं
वडिलांनी असून बी जर समजा एखादं नातं वयस्कर बाई जपत असली, महत्त्व देत असली, तर तिथं तिच्या त्या चांगुलपणाचं महत्त्व असे सगळेजण समजून घेतात का? नाहीत समजून घेत. एखादं चांगलं नातं, प्युअर इमानदारीचं, माणुसकीचं, आपलेपणाचं, बहीण भावाचं, हे असे नाते पण असतात बरं का. त्या नात्यामध्ये चिक्कलफेक करतात लोक. चिक्कलफेक नाही असते ना ज्या ठिकाणी ते अवैध संबंधाचे नाते जे असतात ना ते पण असतात वयस्कर बायांसोबत. पण तिथं सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, अवैध संबंध जर वयस्कर बाया परपुरुषासोबत ठेवीत असत्याला तर कदाचित ती त्यांची स्वतःची मानसिकता असू बी शकते आणि नसू बी शकते आहे. कधी कधी काय होतं, एखादं नातं जपण्यासाठी आणि खास करून दिलेला शब्द पाळण्यासाठी काही बाया वाहवत जात्यात. हां, त्यांच्यासाठी महत्त्वाचं खरेपणा, आपली इमानदारी, आपला एक दिलेला शब्द पाळणं असतंय. आणि तितक्यातून बी त्या स्वतःचं खर्चीकरण कोणत्या पद्धतीनं करून घेतात. असं नाही की त्या त्यांच्या स्वतःच्या शरीराला काही कुठल्या इजा करून घेतील किंवा कोणाचं टच करून घेतील किंवा ते चुकीच्या हेतूने कोणाच्या जवळ जातील. मला तरी वाटतं अशा स्वतः प्रामाणिक असणाऱ्या बाया हे कधीच करू शकत नाहीत. कधीच. माझ्यासारख्या. हां, आपल्या अंगाशी येत नाही, आपल्या शरीराला कुठं इजा होत नाही. ते म्हणतात ना, माझ्या का शरीराला भोकं पाडणार नाहीत का, तू जर समजा मला शिव्या दिल्यास तर. त्याच प्रकारे जर कोणी नात्यामध्ये चुकीची वर्तवणूक दिली, अपशब्द कुणी वापरले, कुणी कोणाच्या त्या चुकीच्या भावना जरी व्यक्त केल्या तरी बी सरळ सरळ माझ्यासारखी बाई काय समजती, काय बोलून निघती, जे तू देतोस, जे तू दिलंस ते मी घेतच नाही, ते तुझ्याकडेच राहू दे. जे तू शब्द मला दिलेस ते नको आहेत मला. मग मी ते शब्दच नाही मान्य केले तर मग ते शब्द कुणाकडे राहते, तर चुकीचे असू द्या की वाईट असू द्या की चांगले असू द्या, हे शब्द देणाराकडे राहते. तर तुम्हाला सांगते, आता मी कुणावर तरी विश्वास ठेवला बरं का, आणि माझ्याच्यानं होतंय तेवढं मी करत गेले, पण समोरची व्यक्ती काम काढून घेतलं की माझ्यावर बैमान झाली. बैमान झाली म्हणजे जे मी समोरच्या व्यक्तीबद्दल चांगलं केलं त्याच्या अपोजिट वाईट माझ्या वाट्याला दिलं. वाईट. आता मी चांगलं देते म्हणल्यावर मी वाईट कशी घेणार सांगा तुम्ही? मी तुम्हाला चांगलं देते, मग मी वाईट कसं घेईल? नाही घेणार मी. तुम्ही जरी मला देण्याचा प्रयत्न केला वाईट, तरी ते तुमच्याकडेच राहू द्या, मला नग.
तुमच्याच्यानं चांगलं देणं होत नाही ना, तर वाईट पण मला देऊ नका. सरळ आहे ना हिसाब. ह्यालाच म्हणते तर अनुभवी. मग हे नाते जपणं चुकीचं नाही. नात्यामध्ये घातपात करणं हे चुकीचं आहे. आणि ते बी कुणासाठी? जे नातं जपत आहे का त्याच्यासाठी नाही. जे घातपात करतंय का नात्यामध्ये त्याच्यासाठी चुकीचं आहे. किती बी घातपात करू द्या माझा कुणी, मी ते स्वीकारणारच नाही. कारण की मी चांगला विचार ठेवते, घातपात नाही करत कोणाचा. तर मग माझा कुणी केला घातपात तर ते मी लागू कसं करून घेईन? नाही घेणार ते पण. मग ते कुणाकडे राहतंय? ते घातपात करणाराकडेच राहतंय. आणि मग ते परिणाम त्याच्यावर दिसून येतंय. लक्षात घ्या गोष्ट. त्याच्यानं बहिणीचं, भावाचं, मायबापाचं, ह्या जावा भावांचं, भाऊ भाऊजायांचं कोणतंही नातं असू द्या, त्या नात्यामध्ये तुमच्याच्यानं होतंय तेवढं तुम्ही वागा. होत नाही ते नका वागू. म्हणजे जर तुमच्याच्यानं चांगलं होत असेल तर तुम्ही चांगलं वागा, वाईट नका वागू. परिणाम फिरून आपल्यावर येतंय, हे खरं आहे. आता राहिला विषय अवैध संबंधाचा. अवैध संबंध एखाद्या बाईला जे हवं असतंय ना ते मिळवण्यासाठी नक्कीच त्या संबंधात धाव घेतीये. असं नाही की नाही. एखादी बाई तिला जे पाहिजे असतंय त्याच्यासाठी धाव घेती, हे नाकारता येणार नाही. पण असं होऊ शकत नाही की ती धाव घेणारी बाई स्वतःच एवढं मोठं नुकसान करून घेईल जे तिला भेटत नाही, त्याच्या पाठी लागेल. येतंय का लक्षात? म्हणजे याचा अर्थ असा होतो, त्या एखाद्या महिलेला जे पाहिजे ते तर पाहिजेच, पण तुमच्याकडून मिळत नाही तर तुमच्या पाठी ती नाही लागत हो. ती मिळवते पण तुमच्या पाठी नाही लागत. समजून घ्या गोष्ट. मग तशा महिलांना तुम्ही महत्त्व किती देणार आहेत देऊन देऊन? आता ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व म्हणलं तर परपुरुष आणि त्या महिलेचा स्वतःचा नवरा. घ्या समजून. तिला नवऱ्याकडून जे मिळत नाही ते ती दुसऱ्याकडून मिळवते, असं मला म्हणायचंय. मग आता ते नवरा त्या तशा बायकोला किती दिवस सहन करणार आहे हो? किती दिवस सहन करणार आहे? त्याच्या विचाराच्या बाहेर जर गोष्टी गेल्या तर मग महादेवाचा मुलूक बाई तुला, तू न ग मला, एवढा तरी अधिकार आहे ना त्या नवऱ्याला, आहे का नाही? पण कसं झालंय ह्या
आपल्या दुनियामध्ये, चालू जीवनामध्ये, त्या नवऱ्याला तेवढा सुद्धा अधिकार नाही हो. पुरुषांना तेवढा पण अधिकार नाही. बघा ना, दुसऱ्या पुरुषासाठी आपल्या पुरुषाला, म्हणजे हक्काच्या पुरुषाला, आता हे पुरुषाची गोष्ट आहे, परपुरुषासाठी आपल्या हक्काच्या पुरुषाला एवढे वाईट दिवस आणायला त्या बाया. अगं बाई, चक्क त्यांचं जीवन हिसकावून घ्यायला. कुणी फरचीत पुरीतय तर कुणी ढगात पाठवितय, तर ते काय, कुणी डरामात पाठवितय तर कुणी कुकरमध्ये, तर कुणी वाटल्यामध्ये, तर कुणी उशीनं का, तर कुणी काय जहर देतय, तर काय काय, म्हणजे आयुष्य संपवून टाकायला आता स्वतःच्या नवऱ्याचं. अशा पण काही बाया आहेत ज्या सगळं हँडल करतात ना, त्या अशा टोकाला कधी जात नाहीत, चुकीचा पाऊल कधी टाकत नाहीत. ऐकलं का? हे बऱ्याच जणाला समजून घ्यायचं नसतंय. म्हणजे आता समजा मी तुम्हाला ओळखीते, तुम्ही मला ओळखीत आहो, ठीक आहे. कधी झाली गाठ भेट पडली तर आपण आमने सामने आल्यामुळं जरा जास्त जवळून ओळख होती का नाही, होती आहे. मग माणसानं ओळख नाही द्यायची तर मग कुणाला द्यायची आहे? हा प्रश्न मोठा आहे. गर्व कुण्या कामाचा आहे? तर मग ओळख जर दिली, माणुसकी जर दाखवली, तशा ठिकाणी तुम्ही काय करायला पाहिजे? इमानदारी करायला पाहिजे. इमानदारी, आणि ती करा, बैमानी नाही. बरं काय, बैमानी शेवट ती स्वतःसाठी घातक असतीये. आता तुमची माझी ओळख झाली, मी तुम्हाला एक कुठं ना कुठं तरी थोड्या टायमासाठी का होईना पण आमने सामने आल्यावर 4-2 गोष्टी बोलून जवळीक एकमेकांची त्याची जाण ठुली. समोरल्या समोर आल्यावर जवळीक येतेच हो एकमेकांची. आणि त्याची जाण ठेवून मी तुमची चौकशी केली. लेकरं बाळ, बायका पोरं कशी आहेत, तुम्ही कशी आहेत, आनंदात आहेत का? म्हणजे आपलं पहिलं बघा म्हणत होते खुशाली. तर मग तिथं त्या पॉइंटचा तुम्ही फायदा घ्यायचा नाही. कळलं का? तुम्हाला एका टायमाने समोरल्या समोर आल्यामुळे महत्त्व मिळालं आणि कुठेतरी माणुसकी जपून इमानदारीने ओळख दिली. हे खूप महत्त्वाचं आहे जाणणाराला. याच्या पलीकडे तुमचं काय वाईट केलंय कोण? ओळख दिली, इथंच चूक होती माणसाची. त्याच्या पुढं जे घडतंय ते खूप चुकीचं घडवून आणतात काही. मंद बुद्धी म्हणावा का मग ब्रेन वॉश होऊन करून घेतलेले लोक म्हणावे. असे बरेच आहेत. मी बोलते तुम्हाला पुन्हा. भाजी करपून जाईल माझी. डाळ बटाटा टाकले शिजायला. चला बाय.